तुझा कृपे दिनमुगले
हॅलो या ठिकाणी सन्माननीय संजय सावंत यांच्याकडून या उत्कृष्ट अशा नोटिशनसाठी भजनासाठी हे 500 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे आमच्या कंपनीत असं सन्माननीय पुंडलिक दळवी यांच्याकडून हे 101 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सुप्रसिद्ध भजनी बुवा स्वप्नील गोसावी, त्याचप्रमाणे आमचे
सुप्रसिद्ध बहिणी बुवा अमित वराडकर यांच्याकडून प्रत्येकी 101 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या सोसायटीमध्ये राहणारे सन्माननीय बळीराम रामचंद्र गोसावी यांच्याकडून या भजनासाठी हे 201 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृपाचा अभंग घेतोय. भजनाची उत्कृष्ट सुरुवात सन्माननीय संतोष बुवा सावेकर यांच्याकडून हे 101 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमच्या कंपनीतून कमीत कमी जवळजवळ 15 ते 20 माणसं गेलेली आहेत. नाही हिशोब मारत नाही. कसं आजची पारंपरिक बारी आहे आणि पारंपरिक बारी वेळेचं बंधन असतात. पहिली बारी माझ्या मते तरी एक साजेशी बारी करूची असतात. खरी धमाल ही दुसऱ्या आणि तिसऱ्या बारीत असतात. दुसरा आणि तिसरा अंक महत्वाचा असतात पहिल्या अंकापेक्षा. रूपाचा अभंग घेतोय. बघा पांडुरंग युगे 28 युग विठेवरती उभा आहे. कोणाची वाट पाहतोय तर भक्त पुंडलिकाची वाट बघतोय. कोण भक्त पुंडलिक तर आई बाबाच्या गळ्यात दोरी आणि बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा भक्त पुंडलिक. परंतु ज्यावेळी बघा आई वडिलांच्या सेवेचं महत्व भक्त पुंडलिकांना कळालं त्यावेळी आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न झालाय की प्रत्यक्ष बघा वैकुंठीचा पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीला आला. परंतु पुंडलिकाने पांडुरंगाच्या दिशेने वीट भिरकावली आणि म्हणाला जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत या विटेवरती उभा राहा. एवढं सामर्थ्य बघा आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. बघा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न आणि पुंडलिकाला विठेवरती उभं केलं ही वार्ता बघा स्वर्गलोकीच्या इंद्रदेवाला कळाली आणि इंद्रदेव घाबरलो. म्हणता आज आपला काय खरा नाही. म्हणून त्याने काय केलं बघा स्वर्ग लोकीच्या रौद्र नदीला बोलावून घेतलं आणि म्हणाला आताच्या आता जा आणि त्या पुंडलिकाच्या भक्तीमध्ये व्यत्यय आहे. त्याबरोबर बघा त्या रौद्र नदीने अक्राळ विक्राळ असा पुरामध्ये रूपांतर झालं आणि तो पुराचा लोंढा ज्या ठिकाणी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता त्या ठिकाणी आला. परंतु पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न होता त्यावेळी तो पुराचा लोंढा पुंडलिकाच्या बाजूला आला. त्यावेळी बघा आई वडिलांच्या सेवेमुळे आई वडिलांच्या भक्तीमुळे आई वडिलांच्या शक्तीमुळे पुंडलिकाच्या सभोवताली एक चंद्रकोर निर्माण झाली आणि तो आलेला पुराचा लोंढा बघा चंद्रकोरेपर्यंत कोरेसारखा वाहू लागला. पुंडलिकाला किंवा पुंडलिकाच्या आई वडिलांना त्या पाण्याचा स्पर्श सुद्धा झाला नाही. तो प्रवाह बघा चंद्रकोरेप्रमाणे वाहिला म्हणून पुढे जाऊन त्या नदीला चंद्र भाग असं नाव पडलं. एवढं बघा श्रेष्ठत्व आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. या जगामध्ये बघा आई वडिलांच्या सेवेसारखं मोक्ष प्राप्तीचं दुसरं साधन नाहीये. म्हणून म्हणतोय बघा
सारी ग म प प ध नि सा सारी ग म प प ध नि सा सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरं विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा विठ्ठल
धन्यवाद शॉर्ट अँड स्वीट एका म्हणतात कसा समोरचा जो हा ना जोडीवालो तो घड्याळ हातात घड्याळ घालून बसलो हा तू मग सांगणार तू मग 2.5 तास बारी केलंस 1.5 तास बारी केलंस मग माझा काय खरा नाही आणि तो गुलाम एवढं वेळ जो पक्को हा ना 6 वाजता तर बारी तो टायमिंग दिला 8 वाजता बरोबर येणार या ठिकाणी सन्माननीय बाबू मेस्त्री आमच्या मसुऱ्याचे त्याचबरोबर हे 101 रुपयाने स्वीकारतोय धन्यवाद 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 साईबाबांच्या गीताने आजच्या या गजराची सुरुवात करतोय बाहेर जे उभे आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे आतमध्ये बसण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे आतमध्ये येवा रामनवमीचा सण आला हो आला रामनवमीचा सण आला हो आला पालखी निघाल्या पायी शिर्डीला पालखी निघाल्या पायी शिर्डीला
जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. बरोबर बघा, या लोकांचं भाग्य आहे ते राहतात त्यांचं घरातून बाहेर येले की साईबाबांच्या डायरेक्ट दरबारात. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे मैया तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा शिरडीला चालत येईन. साई बाबा शिरडीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर आज या ठिकाणी आमचे सचिन कुळाकर बुवा नुकतं त्यांचं साईबाबांचं गीत युट्यूबच्या माध्यमातून रिलीज झालेलं आहे. आणि ते गीत जर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर सचिन कुडाळकर ऑफिशियल चॅनल या चॅनलवरती जाऊन तुम्ही ऐकू शकता. तो चालतोय पुढे, तो चालतोय पुढे, मी चालतोय पुढे, तो मागून मागून चालतोय. बरोबर, उत्कृष्ट साईबाबांचं गीत आहे. मी साईबाबांशी बोलतोय आणि कसे बोलताय सचिन कुडाळकर बुवा, एकदा त्यांचा खरोखरच गाणं ऐका. मी चालतोय पुढे, तो मागून मागून चालतोय. मी चालतोय पुढे, तो मागून मागून चालतोय. काल रात्री सपनात आला साई, मी साई बाबाशी बोलतो. काल रात्री सपनात
जवळजवळ त्या गाणा या 5 ते 6 दिवसात 40,000चा टप्पू पार केलेलो आहे त्या गाण्यात. एकदा जोरदार टाळ्या. आपल्या माणसांचा मोठेपणा आपणच करू काय, बरोबर ना? त्याचा काय तर मी नंतर बघतोय. हे साई मित्र मंडळ आणि हे जे वातावरण आहे त्याच्यावरती एक छोटासा साईचं गजर या ठिकाणी मी केलेला आहे आणि त्याचं शब्द आमची स्वप्नील गोसावी भाऊ यांनी केलेले आहे. ऐका. इच्छा माझी लई दिसाची इच्छा माझी लई दिसाची राहिली या मनात. अहो इच्छा माझी लई दिसाची राहिली या मनात. पूर्ण कधी होईल माझं स्वप्नही उरात. मंदिर बांधिल मी का, ओ मंदिर बांधिल मी का घरासमोर अंगणात माझ्या साईनाथात. होईल भेट दिवस रात ऊन पावसात मस्त नाम जपत मंदिराच्या गाभाऱ्यात. होईल भेट दिवस रात ऊन पावसात मस्त नाम जपत मंदिराच्या गाभाऱ्यात. होईल एक रूप साईनाथ मी तुझ्यात येशील का रे एकदा या भक्ताला भेटीत. सांज सकाळी घंटानाद होईल मंदिरात. सांज सकाळी घंटानाद होईल मंदिरात. मंदिर बांधिल मी का घरासमोर अंगणात माझ्या साईनाथात. साई मित्र मंडळ पालखी घेऊन, साई मित्र मंडळ पालखी घेऊन तुझ्या दर्शनास पायी येतील चालून. साई मित्र मंडळ पालखी घेऊन, साई मित्र मंडळ पालखी घेऊन तुझ्या दर्शनास पायी येतील चालून. पडकुरे रे झेंडा त्या चढवला न मानार. पडकुरे रे झेंडा त्या चढवला रे मानार. पूर्ण करी त्या सारी देऊनी वरदान. वेड लागले रे मला तुझ्या नावात. वेड लागलं रे मला साईच्या नावात. मंदिर बांधिल मी का, मंदिर बांधिल मी का घरासमोर अंगणात माझ्या साईनाथात.
आमच्या नंदुबाईंची फरमाईश आहे. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा हे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. बघा, यांची आठवण काढल्याशिवाय आपलं भजन पूर्ण होत नाही. ते म्हणजे आपल्या स्वराज्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज. एक गाणं घेतोय. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय हे अफजल खान काय त्याने सिंहालाही फाडला. अफजल खानाक वाटलेलो शिवाजी महाराज एवढं व्हा, पण शिवाजी महाराजांनी काय केल्यानी अफजल खान काय त्याने सिंहालाही फाडला. वंदन करतो मी कुलदेवतेला वीर शिवा संभाजी राजा. महाराष्ट्रामध्ये बहुराज्य अत्याचार वाढले आणि आपली हिंदू संस्कृती बघा संकटामध्ये सापडली, तेव्हा आई भवानीच्या कृपेने माता जिजाऊच्या पोटी शिवशंभूच्या रूपाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि या हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून बघा आजही सुरक्षित आहे. मंदिरावरची कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आजही बघा सुरक्षित आहे. मंदिरावरची कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आजही सुरक्षित आहे. आपल्या दारासमोरी पवित्र अशी तुळस, पवित्र अशी तुळस. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण बघा. 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेलं
निरागस बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, गनिमानी इंग्रज यांचा अत्याचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा अशा सारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, गर्जनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो तुमचा माझा या साऱ्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज बघा, फक्त शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली आणि आपले धाकले धनी संभाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी हे संभाजी महाराज बघा युद्धामध्ये उतरले. शिवाजी महाराज सगळ्यांना माहित आहे, परंतु संभाजी महाराज आता आपल्याला माहिती पडू लागले आहेत. बघा डोक्याच्या केसापासून अगदी पायाच्या नखापर्यंत रक्ताचा अभिषेक या स्वराज्याच्या मातीसाठी संभाजी महाराजांनी केलेला आहे. छोटस गीत संभाजी महाराजांचं या ठिकाणी सादर करतोय ऐका. ऐशाने महाराष्ट्राची अपुया भगव्या झेंड्याची, ऐशाने महाराष्ट्राची अपुया भगव्या झेंड्याची, ही ओळख शिवरायांची, ही ओळख शिवरायांची, राजे छत्रपती संभाजी.
या ठिकाणी या शंभूरामाच्या राजाच्या गाण्यासाठी आमचे परममित्र सन्माननीय प्रसाद पाटकर भाऊ यांच्याकडून हे 101 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जयदीप सावंत या ठिकाणी सन्माननीय जयदीप सावंत यांच्याकडून या गाण्यासाठी हे 101 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आल्या जीवनी गळ्या राहू दे अशी तुझी ही कीर्ती. रावण आणि राम नामाचा या ठिकाणी कलागंध परिवार सन्माननीय सचिन कुडाळकर भाऊ यांच्याकडून हे 200 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो. अरे आल्या जीवनी गड्या राहू दे अशी तुझी ही कीर्ती. रावण आणि राम नामाचा हे अर्थ जाणून. जय जय राम कृष्ण हरी राजा आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे तर या हरिनामामध्ये बघा. अहो रामासारखा आचार श्रीकृष्णासारखा विचार आणि हरीचा विचार जर आपल्या मुखामध्ये असेल तरच आपण बघा या कलियुगाचा भवसागर पार करून जाऊ शकतो. कारण 14 चौकटीचा राजा रावण ज्याचे पाय बघा साक्षात सटवीची पद होती. एवढं श्रेष्ठ बघा रावणाजवळ होतं. देवांच्या वैभवाला लाजवणारं वैभव मध्ये सोन्याची लंका ही रावणाजवळ होती. 4 वीर बघा रावणासमोर हात जोडून नतमस्तक हो एवढं बलाढ्य ज्ञान हे रावणाजवळ होतं. तरी सुद्धा बघा राम नाम हे श्रेष्ठ ठरलं. कसं या गजराच्या माध्यमातून मला बोलून देतो. नावातील पहिलं अक्षर परंतु बघा दोघांची नीतिमत्ता ही वेगवेगळी. आज भुवनमध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य. दोघे मसुरे असले दोघे पण मसुरे असले परंतु दोघांची नीतिमत्ता वेगवेगळी आहे. ती कशी तो इल्यानंतर कळा. बघा दोघेही शंकराचे परमभक्त दोघेही शंकराचे परमभक्त परंतु रावणासारखा शिवभक्त दुसरा झाला नाही. रावणाची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की शंकराला बघा स्वतःचा आत्मलिंग रावणाला द्यावं लागलं.
नीतिमत्ता ती श्रेष्ठ ठरली. कसा बघा, आपल्याजवळ 100 चांगल्या गोष्टी असतील, आपल्याजवळ 100 चांगल्या गोष्टी असतील आणि त्यातली एक जरी गोष्ट वाईट असली तर ती आपली विनाशाचं कारण बनतात. आणि म्हणून या कलियुगामध्ये, कलियुग, या कलियुगामध्ये कली एका हातामध्ये आपली जीव आणि दुसऱ्या हातामध्ये आपलं लिंग म्हणून उभा आहे. कारण जो मनुष्य प्राणी बघा या आपल्या जिभेवरती आळू ठेवणार ना, तो या कलियुगामध्ये आज आळू ठेवून का असायची ती गोष्ट. कारण परमेश्वर बघा ज्यावेळी आपलं संपूर्ण देह बनवत होता त्यावेळी बाकीची इंद्रिय बनवताना परमेश्वराला काही विचार करावा लागला नाही, परंतु एक इंद्रिय बनवताना म्हणजे आपली जीभ बनवताना परमेश्वराला भरपूर विचार करू लागलो. आणि म्हणूनच बघा 32 दाताचं कुंपण घालून परमेश्वराने आपल्या जिभेला पाठवलेलं आहे. आणि ही जीभ बघा जोपर्यंत 32 दाताच्या कुंपणाच्या आतमध्ये असता तोपर्यंत ती शांत असता. जसं तो आता बाहेर जो हा ना तो शांत, कारण त्याची जीभ जी हा ती 32 दाताच्या कुंपणाच्या आतमध्ये हा. एकदा येऊन हे पेटीवर बसलो की तो काय करी तो परमेश्वर पण सांगू शकत नाही. बाकीची गॅरंटी हा तो काय येऊन करणार. या ठिकाणी सन्माननीय गजानन मांजरेकर यांच्याकडून हे 500 रुपयाला स्वीकार करून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय दीपक भाऊ यांच्याकडून हे 101 रुपये स्वीकार करून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होते आणि काय आश्चर्य तर ते दगड बघा पाण्यावरती तरंगत होते, तरत होते. आता ही गोष्ट बघा प्रभू रामांच्या लक्षात आली आणि त्यांनाही वाटलं आपणही एक दगड टाकून पाहावा. म्हणून त्यांनी तिकडचा एक दगड घेतला आणि समुद्रामध्ये टाकून बघितला आणि पाहता तर काय तो दगड पाण्याच्या तळाशी गेला. त्यावेळी हनुमंत लांबून ही गोष्ट पाहत होता. त्यावेळी प्रभू रामाने हनुमंताला विचारलं की तुम्ही जी दगड टाकता पाण्यावरती तरताय पण मी टाकलेला दगड मात्र पाण्याच्या तळाशी जातोय. त्यावेळी हनुमंत म्हणतोय हे दगड जे तरताय हे रामामुळे नव्हे, हे दगड जे तरताय ते रामामुळे नव्हे तर राम नामामुळे तरतायत. एवढं बघा या राम नामामुळे. परंतु आजकाल बघा राम नाम घेऊन कोणा गेळ नाही, राम नाम घेऊन कोणा गेळ नाही. संध्याकाळ झाली की घोडभर कधी भेटता त्याच्या मागे सगळे असत. बरोबर ना? एका माणसाला भाऊ क्रमांक विचारले, एका माणसाला भाऊ क्रमांक विचारले की 1 ते 100 या अंकामध्ये तुमचे आवडते अंक कुठले? 1 ते 100 या अंकामध्ये तुमचे आवडते अंक कुठले? भाऊ पद्माने सांगितल्यानी 30, 60 आणि 90. 30, 60 आणि 90 हे आवडते अक्षर. बाकी म्हणता माका काय आवडत नाही. या ठिकाणी सन्माननीय निलेश मुर्वेकर
निलेश मोरवेकर गाव वाटुडे यांच्याकडून 201 रुपये स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सामान्य ऋतुराज भोगले आई भराडीचं गाणं या ठिकाणी त्यासाठी 100 रुपये स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हनुमंताने छाती फाडून वळविले राम दर्शन श्रीराम भरते चापिताई आली तिरुपती. परतु संकट नेहमी सांगली होशील रे पावन संकट काळी तुला तारण्या येईल तो धावून. बघा, 14 वर्षाचा वनवास संपून राम परत त्यावेळी अयोध्येमध्ये आले. त्यावेळी रामाचा पुन्हा बघा राज्याभिषेक करण्यात आला आणि रामाला ज्यांनी ज्यांनी बघा युद्धामध्ये मदत केली होती त्या सर्वांना रामाने काही ना काही भेटवस्तू देऊन रामाने त्यांचा सत्कार केला. परंतु हनुमंताला काही दिलं नाही. हनुमंताला म्हणतात अरे तुला काही देऊ मला भीमा, तू तर माझ्या हृदयामध्ये आहेस. परंतु बघा सीतामाईला कुठेतरी वाईट वाटलं आणि त्या तिने आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार हनुमंताला भेट म्हणून दिला. हनुमंताने तो हार घेतला आणि एका उंच झाडावरती जाऊन बसला आणि एक एक मणी आपल्या दाताने तोडून तो खाली टाकू लागला. आता ही गोष्ट बघा जांबुवंतांनी पाहिली आणि तो म्हणतोय अरे हनुमंता, अरे सीतामाईने तुला नवरत्नाचा हार दिला, मात्र तो आपल्या दाताने तोडून मात्र कोरडीमोड ठरवला. त्यामुळे हनुमंत म्हणतोय ज्या माळेमध्ये माझा राम नाही ती माळा मला काय कामाची. त्यावेळी जांबुवंत म्हणतोय अरे राम तुझ्या हृदयामध्ये तरी आहे का. त्यावेळी बघा क्षणाचाही विलंब न करता हनुमंताने आपल्या तीक्ष्ण नखांनी आपली छाती फाडली आणि साक्षात बघा प्रभू राम सीतेचं दर्शन त्या ठिकाणी घडवलं. त्याप्रमाणे प्रशांत स्वामी मसूर यांच्याकडून 100 रुपयाने स्वीकारतोय. परंतु आजकाल बघा भक्ती करू परत येत नाही. कारण सकाळ सकाळ झाली की हातात मोबाईल कधी येतात ह्याच्या मागे सगळे असं बरोबर जास्त काय बोलत नाही. आजकाल बघा सगळ्यांचा मोबाईलचा वेडा, आपल्या मुलात पण काय कमी नाही. सगळ्यांचा मोबाईलचा वेडा, तुमका हा माका आपल्या मुलात पण मोबाईलचा वेडा. त्या दिवशी मोबाईल काढले गुगल ओपन केले, मोबाईल काढले गुगल ओपन केले आणि त्या गुगलला विचारता मी उमेश वंजारे गुगल म्हणता एकदा सांगितलं तरी समजतं, 3 वेळा कशा सांगा होया. तो म्हणता माका सवय हा. गुगल म्हणता तुझा प्रश्न काय आहे तो सांग, तर म्हणता मी उमेश वंजारे. गुगलला वंजारे भाऊ विचारतो, गुगल म्हणता समजा देव प्रसन्न झालो, समजा म्हणता देव प्रसन्न झालो तर पहिला म्हणता मी काय करायचा. देव जर प्रसन्न झालो तर पहिला म्हणता मी काय करायचा. तो गुगल हे का सांगता देव प्रसन्न जर झालो ना तर पहिला म्हणता कन्फर्म करायचा. पहिला कन्फर्म करायचा देव आपल्याकडे गेलो हा की आपण देवाकडे गेलो. परंतु संगत नेहमी चांगली होशील रे पावन संकट काळी तुला तारण्या येईल तो धावून.
तरी सुद्धा बघा मरताना रामाच्या मुखामध्ये रामाचं नाव होतं. आणि म्हणूनच बघा आपल्या या धडपडीच्या जीवनामध्ये दिवसातून एकदा जरी किंवा रात्री अंतरुणात डोक्यात टेकताना जरी आपल्या मुखानं राम हे पवित्र अक्षर आपल्या मुखाने उच्चारली तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा. जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा. राम नामाचा घोष श्रीधर, राम नामाचा घोष या ठिकाणी श्री अवधूत वेद्रू बापरडे जोगीवाडी देवगड सोडून आमचे भगवत वादक अंकित शिंदे यांच्यासाठी 101 रुपयाने आणि मोहनसाठी 101 रुपयाचे 201 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय गणेश जांभळे व या ठिकाणी आलेले आहेत. कृपया त्यांनी या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे व त्यांच्याकडून हे 201 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. या ठिकाणी सर्वप्रथम भजनी बुवा किरण चौधरी बुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आमच्या विठ्ठल गोई प्रासादिक भजन मंडळ त्याचप्रमाणे श्री साई मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय. त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे बुवा.
अभंग आणि गवळण घेऊन या बारीची सांगता करतोय. भक्तिरूप गंगावाणी भक्तिरूप गंगावाणी भक्तिरूप गंगावाणी भक्तिरूप गंगावाणी भक्तिरूप गंगावाणी जय आई
त्या ठिकाणी गौरव घेतोय. एक एक पाऊल जपून झाला माठावर घालील घाला लपून बसला कानोबा तिकडे. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम राम. काय तुझे रूप काय तुझे रूप मी घेतो का तोरण काय तुझे रूप. आज बऱ्याच जणांचा प्रश्न किंवा काय बोलत नाही परंतु पहिली बारी
ज्या हिशोबानं होऊ काही ना पारंपरिक वारी त्या हिशोबानं करण्याचा प्रयत्न केलेलो असेल. माझा अवतार काय आहे? आता नवीन मूवी पण येईल अवतार, तो नक्की दुसऱ्या भागात दाखवण्याचा प्रयत्न करणार. काय तुझे रूप, अरे माझा कसा माहिती माका स्वतः फोटो मारू अंगावर उडं घेऊन सवय नाही. काय तुझे रूप, काय तुझे रूप, काय तुझे रूप, काय तुझे रूप मी घेतो का चोरून, काय तुझे रूप मी घेतो का चोरून. त्याच भीतीने बुवा, त्याच भीतीने पुरे लपलासी बसून. अरे आज मेला पंच मेला, आज मेला पंत मेला, बाप मसना गेला. आज मेला पंत मेला, संतांनी लिहिलेला, माझ्या बदलचा काय नाही. आज मेला पंत मेला, बाप मसना गेला. भक्ता भक्ता ना तू बघतो, भक्ता भक्ता ना तू बघतो, भक्ता भक्ता ना तू बघतो. तोरी वेळा संग धरा तुम्ही हरी भजन करा. संत संग धरा, संत संग धरा, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. पाठी लागला काळ, पाठी लागला काळ. आता सध्या वळवळता असतो बा, कधी जातोय आणि याचा कांडा काढतोय. पण बुवा लक्षात ठेव, मी पुन्हा येईन. तुझं काय करू नका तरी लक्षात ठेव. पाठी लागला काळ, पाठी लागला काळ, पाठी लागला काळ. दात पातळ करू कर. अरे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय. बारी 8 वाजता चालू झाली, 9:50 1 तास 50 मिनिट बारी. हा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद.